मॉर्निंग वॉक परिवार सह श्रीराम हास्य महिला मंडळ आणि गजानन हास्य क्लब स्वरगंगा भजनी मंडळ यांच्या विद्यमाने गामणे ग्राउंड, कर्मा बिल्डिंग रोड, नांगरेनगर, चेतनानगर, नाशिक येथे भव्य श्रीराम दीपोत्सव कार्यक्रम दिनांक 18 जानेवारी ते 22 जानेवारी 2024 पासून नित्य नियमाने साजरा करण्यात आला। रामरक्षा स्तोत्र, श्रीराम भजन, हनुमान चालीसा, श्रीराम गीत गाणे असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। सर्व ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळ उपस्थिती शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते। विद्युत रोषणाई, दीप प्रज्वलित करून हा सोहळा साजरा करण्यात आला। या प्रसंगी गुलाबराव चौधरी, रिटायर्ड DYSP डॉक्टर मंगलदास पवार, तुकाराम येवलेकर, प्रमोदजी उपाध्ये, रिटायर्ड PSI अरुण पाटील, सुभाष येवलेवाणी, अशोक चुंबळे, जनार्दन शेळके, भालचंद्र अहिरे, हिरामन पवार, प्रकाश सोनवणे, शिंदे RK, दत्तात्रय खांदवे, अजय भोरे, डॉक्टर राजेंद्र पाटील, संजय मोरे, श्रीराम महिला हास्य मंडळ, सौ सुनंदा चौधरीताई, सौ निर्मला अहिरराव, प्रतिभा उपाध्ये, सौ सविता खराटे, सौ घुले, सौ रंजना गोसावी, सौ मंजुषा गायकवाड, सौ मीना एलमामे, सौ मोहिनी पवार, सौ सीमा देवदास, सौ रेखा पोद्दार, सौ उषा फुटाणे, सौ अलका नांगरे, सौ विठाबाई पगारे, गुंजळताई, डॉक्टर पुष्पा पाटील, नवले मॅडम यांनी सहभाग नोंदवला। सोमवारी सकाळी 6 वाजता रामरथ महाशोभायात्रा काढण्यात आली। राम मंदिर चेतनानगर येथे महाआरती होऊन रामरथ, कर्मा बिल्डिंग, गामणे ग्राउंड, दत्त मंदिर, रामेश्वर मंदिर ते मुक्तेश्वर गणपती मंदिर, महादेव मंदिर, गामणे ग्राउंड वर सांगता शोभायात्रेची झाली। आज संपूर्ण जगामध्ये रामाचा दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे। आज आपल्या भारतामध्ये 500 वर्षापासून आपल्या संपूर्ण भारतीयांनी कार सेवा त्या ठिकाणी बऱ्याच प्राणांची आहुती दिली आहे आणि त्याचं फळ आपल्याला आज मिळतं आहे। आपल्या नाशिक शहरामध्ये गामणे ग्राउंड वरती दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे। गेल्या 18 तारखेपासून रोज सकाळी 6 वाजता, संध्याकाळी 6 वाजता दीपोत्सव साजरा करून राम रक्षा, हनुमान स्तोत्र, हनुमानाची भजनं, रामाची भजनं असं कमीत कमी शेकडो बाया आणि शेकडो माणसं रात्रंदिवस रामाचं गुणगान करत आहे। हा संपूर्ण ग्रामीण परिसर हा भक्तिमय, उत्साही, आनंदी झालेला आहे। येणाऱ्या पिढ्याला सुसंस्कार बनवून त्यांना योग्य आदर्श राम, आदर्श राजा, आदर्श पती, आदर्श व्यक्तिमत्व तयार होईल असं हे संस्कारमय वाक्य मला वाटतं आहे। आपल्या या संपूर्ण भारत देशांमध्ये आजचा दिवस फार महत्वाचा आहे आणि अयोध्याला जो दीपोत्सव साजरा होत आहे तो आमच्या गामणे ग्राउंड परिसरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। याचं मॉर्निंग वॉक ग्रुप, श्री राम हास्य क्लब, श्री गजानन हास्य क्लब, श्री मॉर्निंग वॉक ग्रुप यांचं खरोखर मनापासून कौतुक करावं वाटतं की हे जे संस्कार आहेत ते येणाऱ्या पिढीला निश्चित शुभदायी आहेत। रामाचं एक जे आपण उत्सव साजरा करतोय याच्यामध्ये आतापर्यंत शेकडो भाविक, शेकडो मुलं मुली, हजारो बाया। नमस्कार, मी अभिजित उपाध्ये, वेदशास्त्र संपन्न, वास्तुशास्त्र तज्ञ। आपण बघत आहोत कालपासून गामणे ग्राउंड या मैदानावरती मॉर्निंग वॉक परिवार यांच्या वतीने, मॉर्निंग वॉक संघ यांच्या वतीने या ठिकाणी सुंदर असा राम भगवंताचा महोत्सव सोहळा सुरू आहे। सकाळपासून या ठिकाणी भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती। सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग यांनी सुंदर असं राम भगवंतांची सेवा, राम नाम जप, रामरक्षा पठण, त्याचप्रमाणे मारुती स्तोत्र पठण गेल्या 4 दिवसापासून करून आज या ठिकाणी या कार्यक्रमाची सांगता मिरवणुकीच्या माध्यमातून होत आहे। परिसरातील अनेक रामभक्त या कार्यक्रमाला आलेले आहेत आणि सर्वीकडे आनंदाचं, जल्लोषाचं व तसेच राम भक्तिमयाचं वातावरण पसरलेलं आहे। आपणही सर्वांनी आपल्या घराघरामध्ये राम भगवंताची उपासना करून राम भगवंताची सेवा करावी व या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी एकत्र यावं अशी सर्वांना प्रार्थना। जय श्रीराम। प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक पुण्यनगरीमध्ये आज अतिशय आनंदाचा दिवस आपल्याला बघायला मिळत आहे। मॉर्निंग ग्रुपच्या मार्फत व
युवासेना जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण हा रामरथ सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे। त्याबद्दल अखंड महाराष्ट्राला या राम मंदिराच्या शुभेच्छा देतो। हा श्री प्रभू रामचंद्रांचं संपूर्ण भारतामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या आनंदामध्ये साजरा होत आहे। ते औचित्य साधून मॉर्निंग ग्रुप, हास्य क्लब आणि इतर सगळे सहकार्यांच्या वतीने, परिसरातील सगळ्या नागरिकांच्या वतीने आज आम्ही मोठा उत्सव या ठिकाणी साजरा करत आहोत। यासाठी सगळ्यांचं सहकार्य आम्हाला मिळत आहे आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारे आमचं कोणी पदाधिकारी नसून सगळे लोक स्वेच्छेने आम्हाला मदत करतात, सहकार्य करतात आणि म्हणून हा एवढा कार्यक्रम आम्हाला शक्यता नसताना देखील साजरा होत आहे। याच्यामध्ये खूप मोठा आनंद आहे आणि आनंद हाच आमचा खरा उद्देश साजरा होत आहे। श्री प्रभू रामचंद्रांचं याच प्रकारे असं कार्य करत राहो अशी प्रभूंची प्रार्थना करतो। आम्ही कार्यक्रम केला आमच्या ग्रुप मध्ये, आम्हाला खूप छान वाटतंय। रामरक्षा परत मारुती स्तोत्र वाचत होतो, दोन्ही टाइम दिवे लावले वाचले आणि सगळा एकदम कार्यक्रम भारी झाला। खूप आनंद वाटतोय, ऐकायला आल्यासारखं वाटतो। जय श्रीराम। हे पालखी आपल्या मॉर्निंग ग्रुप आणि श्रीराम हास्य क्लब यांच्यातर्फे राम मंदिराच्या तिथून आपले मिरवणूक काढली, शोभायात्रा काढून इथं परत गामणे ग्राउंडच्या इथं समाप्त होणार। संकुलीसाठी करतोय, प्रचार व्हावा, प्रसार व्हावा याच्यासाठी। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।